हिरा बनसोडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यात गराडे या लहानशा गावात 1939 साली सामान्य कुटुंबात झाला. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या जिद्दी मुलीची एक आंबेडकरी विचारांची, सामाजिक जाणीवेची कवयित्री कशी झाली हा प्रवास फार वेदनादायी आहे. आणि जितका वेदनादायी तितकाच तो संघर्षमय देखील आहे. सामाजिक उपेक्षा, जातीयता व अवहेलनेचे चटके त्यांनी सोसले आहेत आणि त्यामुळेच तोच सल त्यांच्या काव्यातून टोकदारपणे जाणवतो. हिराताईंची कविता ही रंजक किंवा सौंदर्य निर्मिती करणारी अजिबात नाही, तर स्त्री मनाचे अनेक पदर उलगडणारी, मानवी वृत्ती, प्रवृत्ती, न्याय अन्यायाचे विविधांगी दर्शन घडविणारी ही कविता आहे. त्यासाठी रूढ चौकटीच्या बाहेर येऊन त्या लेखन करताना दिसतात. अस्मितादर्श, निकाय, सुगावा, युगवाणी इत्यादी नियतकालिकांमधून त्यांनी सातत्याने काव्यलेखन केलेले आहे. आजही या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांचे काव्यलेखन सुरूच आहे. पौर्णिमा, फिर्याद, फिनिक्स हे त्यांचे अत्यंत गाजलेले कविता संग्रह आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे आणखी एक चौथा कविता संग्रह देखील प्रकाशनाच्या वाटेवर आहे. हिराताईंच्या काव्यलेखनाची दखल घेत अनेक मान्यवर संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे, त्यांचा सन्मानही केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाचा केशवसूत पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन कॅनडा यांचा 2000 सालचा पुरस्कार, दया पवार काव्य पुरस्कार, अस्मिता दशचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, आंबेडकरी संसद काव्य गौरव, त्याबरोबरच जीवन गौरव पुरस्कार, सांची महिला प्रबोधिनी पुरस्कार, दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र पुरस्कार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा पुरस्कार, अशा एक ना अनेक पुरस्कारांनी त्यांना वेळोवेळी गौरवण्यात आलेलं आहे. त्यांची कविता ही अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासल्या गेलेली आहे आणि आजही ही कविता अनेक विद्यापीठांमध्ये आणि शाळा महाविद्यालयांमधून मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाच्या माध्यमातूनही शाळा महाविद्यालयांमधून ही कविता अभ्यासली जाते आहे. औरंगाबाद विद्यापीठामध्ये सुरुवातीला BAच्या अभ्यासक्रमामध्ये या कवितेचा समावेश करण्यात आलेला होता. त्यानंतर MAच्या अभ्यासक्रमामध्ये देखील ही कविता अभ्यासल्या गेलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवर विद्यापीठांमध्ये ही कविता अभ्यासल्या जाणं ही तर हिराताईंच्या कवितेच्या संदर्भामध्ये सन्मानाची बाब आहेच. परंतु मित्र, मला सांगायला आवडेल की अमेरिकेमध्ये देखील एका विद्यापीठामध्ये या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे 7 समुद्रापार पोहोचलेली ही कवयित्री आहे. मानवी भावभावनांचं चित्रण करणारी, माणसाच्या संवेदनांचं, त्याच्या जाणीवांचं, त्याच्या दुःखाचं, त्याच्या वेदनेचं चित्रण करणारी ही कवयित्री, स्त्रीच्या अनेक तिच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचं दर्शन घडविणारी ही कवयित्री आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांची 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये असलेली आरशातली स्त्री या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भात त्या आज महाराष्ट्रातील शिक्षकांशी बोलू इच्छित आहेत. मी आदरणीय हिराताई बनसोडे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आरशातली स्त्री या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भात आम्हा शिक्षकांना संबोधित करावं. धन्यवाद. हॅलो. हा मॅडम, आवाज येतोय? हो ताई, येतोय आवाज. आवाज येतो का? हो, येतोय.
हिराताई आवाज हॅलो हो हॅलो ताई येतोय. आवाज क्लिअर येतोय. हॅलो हो हॅलो ताई आपला आवाज येतो आहे. आवाज येतोय. हा या कार्यक्रमात उपस्थित असलेले सगळे मान्यवर, विचारवंत, कवी, लेखक या इथं आलेले आहेत. त्या शिक्षकांचा, या विचारवंतांचा आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचा मला प्रेमाचा नमस्कार. माझी आरशातली स्त्री ही कविता माझ्या फिनिक्स या काव्यसंग्रहातून तिची निवड झालेली आहे. याचा मला खूप आनंद झालाय. मला हा सन्मान दिल्याबद्दल मी बालभारतीच्या विद्वान मंडळीचे आभार मानतेच, पण त्यांची मी ऋणीच राहील. इथं मला संधी दिल्याबद्दल मी पुन्हा आभार मानते. मी कविता लिहिते पण मी वक्ता नाही. त्यामुळं मला जसं जमेल तसं मी बोलत नाही. मला आधी सरांनी सांगितलं की तुमच्या कवितेचा प्रवास कसा झाला हे सांगा. माझ्या लहानपणी मला गाण्याची फार आवड होती. गाण्याची मधुर चाली, गोड गोड सुंदर शब्द छान वाटायचे. आपल्याला पण अशी गाणी यावी, असं लिहायला यावं, येईल का याबद्दल मी जरा प्रयत्नशील होते आणि त्यातूनच माझ्या कवितेचा जन्म झाला. माझी कविता ही माझ्या अंतःकरणात आलेली आहे. माझ्या कवितेत ती कशी जन्माला आली हे तर मला कळणार नाही, पण ती माझी कविता ही माझी मैत्रीण झाली, माझी सखी झाली, माझ्या सुखदुःखाची वाटेकरी झाली आणि ती मला आणि मी तिला कधीच विसरू शकणार नाही, कारण कविता माझा श्वास आहे. माझे 3 काव्यसंग्रह झालेले आहेत, पौर्णिमा, फिर्याद आणि फिनिक्स. या कुमारवयातली कविता पौर्णिमा ही आहे. ती प्रेम, चांदणं, नदी, लाले, अमुक वगैरे वगैरे ह्याच्यातूनच केलेली आहे. पण नंतर माझ्या समाजात मी आंबेडकरी चळवळीतली मी स्त्री आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आम्हाला ही संधी मिळून दिलेली आहे. म्हणून आंबेडकरी चळवळीतली मी स्त्री असल्यामुळे आता प्रत्येक वेळी वाटतं की ही मी जी कविता लिहित होती ती स्वप्नाळू होती, फुलांची, नद्या नाल्यांची वगैरे. पण ज्यावेळी स्त्रियांच्यावर अत्याचार व्हायला लागला आणि त्यांचं दिंडवडे काढायला लागले, तिला खच्चीकरण करण्यात आलं, त्यावेळी त्यांच्या किंकाळ्या, त्या अत्याचारामधून होणाऱ्या किंकाळ्या, त्यांचं दुःख, त्यांची व्यथा, त्यांची वेदना ही मला समजली आणि माझ्या कविता ज्या स्वप्नाळू होत्या त्या माझ्या कवितेने खूप ओलांडली. ती आता समाजासाठी आहे. स्त्रियांना समाजात काय स्थान होतं हे जर मी सांगितलं तर कुठल्या याच्यामध्ये, हॅलो हॅलो सुरू ठेवा कंटिन्यू सुरू. हा पण नंतर समाजात होणार अत्याचार वगैरे थरथर ही मला मनाला भिडली आणि त्यातून माझी फिर्यादी कवितेचा जन्म झाला. या कवितेत मी सगळ्या स्त्रियांच्या म्हटल्या किंवा दलित स्त्रियांच्या, आदिवासी स्त्रिया या यांच्या सगळ्याच्या व्यथा, वेदना आणि मी ह्या कवितेत माझ्या फिर्यादी कवितेने महाराष्ट्रात सगळ्या स्त्रियांचं मी दुःख, त्यांच्या व्यथा ह्या जाणून घेतल्या होत्या आणि त्याचं चित्रीकरण मी केलं होतं. आणि ह्या फिर्याद कवितेला माझ्या असंख्य भगिनींनी मला हे सांगितलं की ही फिर्याद ही आमची फिर्याद आहे, आमच्या सगळ्या स्त्रियांची फिर्याद आहे. त्यामुळे मला असं वाटलं की माझ्या कवितेने थोडं होईना का पण स्त्रियांना थोडासा न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आणि मला त्याचं समाधान वाटतं. माझ्या कवितेत
स्त्रियांच्या बद्दलच जास्त आहे. मी स्त्री केंद्रीय आहे आणि त्यामुळे समाजात घडणाऱ्या स्त्रियांचा न्याय देण्याचा मी प्रयत्न करते. पूर्वी वेदकाळामध्ये बघितलं तर वेदकाळामध्ये स्त्रियांचा मानसन्मान होत होता. त्यांना खूप स्वातंत्र्य होतं. मैत्री, गार्गेय वगैरे स्त्रिया ह्या त्यावेळी सभा संमेलनातून जायच्या, त्यांच्या चर्चा व्हायच्या आणि त्या खूप प्रगत अशा होत्या. परंतु नंतर वेदकाळाच्या नंतर मनुस्मृतीने जे स्त्रियांच्यावर जे ठाणे क्रूर अशा त्यांनी स्त्रियांना बांधून घेतलेलं आहे. त्यांच्या नियमाने स्त्रीची खच्चीकरण केलेलं आहे. तिला दासी म्हणूनच केली, तिची चप्पल म्हणूनच हे केलेलं आहे. आधी म्हणायचे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः आणि नंतर मनुस्मृतीमध्ये ना स्त्री म्हणून स्त्रियांना हक्कच नाही, स्त्रियांना कसला अधिकारच नाही. स्त्रियांच्या मनाची व्यथा कोणी जाणत नाही. त्यांच्या व्यथा वेदना यामुळे यांच्यावरच मी कविता हे करते आहे. माझ्या अंतःकरणातली स्त्री माझ्या अंतःकरणात जे स्त्रीबद्दल प्रेम आहे आणि त्याबद्दल मला जे भावतं ते मी ह्या कवितेतून टाकलेले. असं वाटतं की स्त्रियांच्यामुळे स्त्रिया ह्या अशुभ स्त्रियांचा जन्मच अशुभ वगैरे असं दाखवलेलं. त्यामुळं स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्नच नव्हता, स्त्रियांच्या प्रगतीचा प्रश्न नव्हता, कारण ती घरातच कोंडलेली गेली. उंबऱ्याच्या बाहेर तिला स्थान नव्हतं. तर तिचा हक्क, तिचं स्वातंत्र्य, तिचं मत, तिचं अस्तित्वच नाकारलेलं होतं. पण म्हणूनच स्त्रियांच्या चळवळीमध्ये अनेक लोकांचा, अनेक विद्वानांचा, अनेक थोर लोकांचा समावेश आहे. प्रथम भगवान बुद्ध यांनी स्त्रियांना समाजात स्थान दिलं, संघात स्थान दिलं, की त्यामुळे इतर ह्याच्यामध्ये स्त्रियांना काही वाव नव्हता आणि त्यांना मान सन्मान पण नव्हता. त्या स्त्री कोण आहे? स्त्री एकटी नाहीये ना, ती कुणाची तरी कोण, ती वडिलांची मुलगी आहे, भावाची बहीण आहे, पतीच्या अधिकारात गेलेली आहे. पण तिला स्वातंत्र्य आहे का? तिला हक्क आहे का? काहीच नाही. ती त्या संसारात गळून गेलेली आहे. तिला बाहेर पडायचं हे नव्हतं. पण महात्मा फुलेंनी शिक्षणाचा केलेला की स्त्रिया या अशिक्षित आहेत. महाराजांची शाळा त्यांनी काढली आणि त्यांना अक्षराची ओळख केली. आणि त्यावेळी स्त्री शिक्षणामध्ये स्त्रीला वाचायला लिहायला यायला लागलं आणि सावित्रीबाईंनी आपल्या अक्षराची ओळख करून दिली. आणि त्या आमच्या, खरं म्हटलं तर ती आमची सरस्वती आहे, ती आमची हे आहे. आणि विळ्यांच्या वाड्यामध्ये 1843 साली स्त्रियांसाठी शाळा झाली. स्त्रियांना मान सन्मान द्यायचा की नाही याबद्दल बरेच संभ्रम आहेत. परंतु महात्मा फुलेंनी ही शिक्षणाची नांदी केली, शिक्षणाची पहाट स्त्रियांसाठी केली. म्हणजेच खरं म्हटलं तर स्त्री मुक्ती ही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नंतरच घडली आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी महान स्वातंत्र्य लढ्यात म्हणजे स्त्रीला चळवळीत आणली आणि त्यामुळे स्त्रियांची प्रगती होत गेली. आणि आता पण जरा त्या स्त्रिया आता आत्मभान त्यांना आलेलं आहे. त्यांना स्वतःच्या विषयी
स्वतःच्या विषयी आत्मभान आलेले, त्यांनी स्वतःची ओळख केलेली आहे अशी. तर अशी म्हणजे ही प्रेरणा आहे, ही प्रेरणा मला मिळाली की स्त्रियांचं मन किती संवेदनशील असतं, किती प्रेमळ असतो, किती ती माया आहे, ती आई आहे, तिची माया आहे. परंतु स्त्रीला खरोखर मान सन्मान मिळतो का? नाही मिळत. कारण तिच्या मनातल्या भावना, तिची सुंदर सुंदर स्वप्न, तिची पाखरांच्या वर ध्येय तिचं जे आहे ते पाखरांच्या पंखावरती आकाश झुलते. ती बालपणीची जी आहे ती अल्लड पावसाचं भिजणारी, पाऊस अंगावर घेणारी, त्यात चिंब होणारी अशी अल्लड बालिका आहे. आणि तसंच तिला ध्येय गाठायचं तिचं, त्यासाठी तिला संधी पाहिजे असते. तर संधी मिळत नाही. आणि ती मग ती स्त्री संबंध अशी स्थितपद्धतीने होते, कोंबेजून जाते, तिच्या भावना कोंबेजून जातात, तिचं मन कोंबेजून जातं. ती संसाराच्या ह्याच्यातून जितकी हे केलेली आहे, ती घडून गेलेली आहे की तिला काय बोलावं आणि काय सांगावं आणि काय करावं त्याचं हेच होत नाही. तिची स्वप्न या धार्मिक रूढीमुळे, पारंपरिक रूढीमुळे ती तिच्या संसारात एवढी घडून गेलेली असती की तिला स्वतःचं भान सुद्धा नसतं की मी कोण आहे. तिचं मनातलं चांदणं विझून जातं, तिची स्वप्न चुरडली जातात आणि त्यामुळे ती कोमेजून जाते, कोसळते. आणि म्हणूनच त्या आरशातल्या स्त्रीची मी कविता केलेली आहे ती. हा माझा कवितेचा प्रवास आहे. माझ्या फिर्याद कविने सुद्धा मला खूप आनंद मिळाला आहे, समाधान मिळालं आहे की या कविता त्या स्त्रियांच्या मनातलं दुःख, मनातल्या व्यथा त्या बोलून दाखवतात. ते मला फार आनंद वाटतो त्याचा. आरशातली प्रेरणा आता मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि स्त्री एकटी नाही आहे, ती सांगितलं ना, वडिलांची मुलगी, भावाची बहीण आहे ती. आणि पतीच्या अधिकाराखाली ती राहते. म्हणजे तिचं अस्तित्व, तिचं हक्क, तिचं हे सगळं तिच्या जवळ नाही आहे तिचं. म्हणून स्त्रीचं जीवन म्हणजे काय, मातीच्या पुतळ्यासारखे. स्त्रीला स्वतःच मन नाही, स्वतःच ते मत नाही, काही नाहीये. म्हणजे तो जण मातीचा पुतळा आहे. आणि त्या पुतळ्याला ज्याला जसा हवा तसा त्यांनी घडवावा, असंच हे झालेलं आहे. त्यामुळे स्त्रीचा अधिकार नाही तिला स्वतःच बोलून दाखवता येत नाही. संसाराच्या ह्याच्यात घडून गेलेली आहे. आणि त्यामुळे तिचं मन असतं ते जागृत झालेलं नाही त्या काळात. पण आता ती शिकली आहे, सवरली आहे, ती मोठ्या मोठ्या कंपन्यात नोकरी करते, इंजिनियर झाली, डॉक्टर झाली, सगळं. पण खरं म्हणायला गेलं तर ती खरोखरच अंतर्मनात ती वरून दिसते की आपल्याला वा वा काय छान घरकुल आहे, वैभव आहे, सगळे आनंद मिळतो तिला, सगळ्या गोष्टी मिळतात, पैसा, पाणी, परंतु तिचं अंतर्मन कसं आहे. मी म्हणते की स्त्रीचं आयुष्य हे एखाद्या घागरी सारखं आहे, पाण्याची घागर आहे ती. म्हणजे स्त्री मुक्तीची घागर आहे असं म्हणाल चालेल, की स्त्री याच्या सुधारण्याची आहे असं म्हणाल. पण त्या घागरीला मधून मधून सगळं हे मधून मधून छिद्र पडलेले, आणि त्या छिद्रातून ती सुखी झालेली आहे असं दाखवलेले असले तरी ती स्त्री तिचं दुःख, तिची हे याच्यातून गळत असतं, पण ते अदृश्य असतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की वा वा काय स्त्री सुधारला झालं, आता काय तुम्हाला काय कमी आहे, तुम्हाला नोकऱ्या आहेत, तुम्हाला
निरनिराळ्या क्रीडा क्षेत्रात आहे. अनेक ठिकाणी तुम्ही वरच्या ह्याच्यावर आहे. आणि इंदिरा गांधी झाली, प्रतिभा पवार, हे सगळ्या ज्या आहेत ह्या स्त्रिया ज्या आहेत त्या त्यांना वरचं स्थान मिळालेलं आहे. पण ते वरचं येते, तिच्या मनातलं दुःख तसंच असतं. म्हणून आरशातल्या स्त्रीची कविता जी आहे ती प्रेरणा हीच आहे. ती आपली आरशातल्या स्त्रीची प्रेरणा मी सांगते की ती आरशात पाहते आणि सहजच तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती आरशातली स्त्री तिला विचारते की तू तीच ना ग माझे रूप लावलेली, माझं सगळं माझ्यासारखी असणारी सगळी, पण प्रत्यक्षात तू दिसत नाही. ती त्याचे पूर्वरंग कसे आहेत आता सांगितलं. ती लहानपणी अल्लड बालिका असते. ती तारुण्यामध्ये तिचे प्रेम तारुण्य हे सगळं नवयौवन असते. आणि तिचं ध्येय गाठण्यासाठी ती पाखरासारखी आकाश विल्यावर झुलते. असं तिची पूर्वीची हे आहे. पण नंतर तिचं संसारातलं दुःख घनगर्द संसारात गुंतलेली. ती इतरांसाठी सर्व काही करते. तिचा स्वार्थ त्याग असतो. ती आई झाली असते, त्यामुळे मुलाबाळांच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर ती अतिशय प्रेमाने वागते आणि इतरांसाठी सगळं करते. पण ती स्वतःला विसरते. ती स्वार्थ त्याग तिचा फार मोठा आहे. आणि त्यामुळं स्त्रियाच्या अंतर्मनातल्या हे मी इथे लिहिलेले आहे. बरं, मी आता काय कविता वाचून दाखवू का? हो मॅडम, चालेल मॅडम. हो मॅडम, आवडेल मॅडम. आरशातली स्त्री कवितेचं नाव आहे. सहज आरशात पाहिलं आणि डोळे भरून आले. सहज आरशात पाहिलं आणि डोळे भरून आले. आरशातल्या स्त्रीने मला विचारलं, तूच ना गती माझेच रूप लावलेली, तरीही मी नसलेली. किती बदललेस ग तू अंतर्बाह्य, किती बदललेस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचं पूर्वरंग, तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐका तू कशी होतीस ते मी तुला सांगते. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमय बालिका. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वत्र बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नाचे पंख लावून आकाश झुल्यावर झुलणारी तू देयगंधा. नी आज नखशिकांत तू आहेस फक्त स्त्रीच पदल्या. राणी आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र पिळवटलेले, खसकन देह तोडलेला फुलासारखा. इतकी कशी तू वेरडून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकचे वरदान संपून. अंगणात थांबलेला तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून हात घेण्याचेही भान नाही तुला. आणि
बागेतली ती अल्लड जाई, बागेतली ती अल्लड जाई, पेंगुळले ग तुझी वाट पाहून पाहून, पेंगुळले ग तुझी वाट पाहून पाहून. पण पण तू मात्र झालीस अस्तित्ववान प्राण हरवलेली पुतळी. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते, तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात कुंदका काठून देऊ. रात्रीच्या एकांतात कुंदका कंठात दाबून धरते. शिवत असते तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय, शिवत असते तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. तू पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य काळात. तिचे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. तिचे बोलणे ऐकता मी स्वतःच हिंदकळते. आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेते आणि अधिकारवाणाने म्हणाली, रडू नकोस कुळे, उठ आणि डोळ्यातले हे अश्रू शेजारच्या तळ्यात घेऊन दे, शेजारच्या तळ्यात ठेवून दे. मी परत हातात घेऊन ये नुकतेच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. धन्यवाद. हा ताई धन्यवाद. हॅलो हॅलो हा ताई माझा आवाज येतोय? हॅलो हा ताई माझा आवाज येतोय का? हॅलो हा तुमचा आवाज येतोय मला. ताई मनापासून धन्यवाद. ताई माझा एक प्रश्न आहे की आपला जन्म हा स्वातंत्र्याच्या पूर्वीचा आहे, म्हणजे साधारण 1939 साली आपला जन्म झालेला आहे. ज्या काळामध्ये एक उच्चवर्णीय स्त्री देखील शिकू शकत नव्हती, अभिव्यक्त होऊ शकत नव्हती. अशा एका म्हणजे साधारण स्वातंत्र्याच्या आसपास आपण लेखणी हाती घेतली, म्हणजे दलित साहित्यिकांची पहिली पिढी जेव्हा शिकू लागली आणि लिहू लागली, त्या पिढीतल्या आपण कवयित्री आहात. आणि आपला जन्म हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातला एका छोट्याशा गावातला सामान्य कुटुंबातला जन्म आहे. तर साधारण 1950-52 हा कालखंड असेल. या काळामध्ये आपल्याला शिकण्याची प्रेरणा कुठून मिळाली, आणि दुसरं आपल्याला शिकण्यासोबतच व्यक्त होण्याची, लेखनाची प्रेरणा ही कुठून मिळाली? म्हणजे बाबासाहेबांची विचारधारा ही तर आहेच, परंतु आपल्या कुटुंबातील, समाजातील, आसपासचे कोणीतरी व्यक्ती असतील की ज्यांनी आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रवृत्त झाला असाल, कृपया आपण सांगावं. माझ्या गाव पुरंदर तालुक्यातील गराडे गाव आहे छोटस. आमचं सगळं कुटुंब गराड्यातच होतं. पण नंतर माझे काका, माझे वडील मुंबईला आले. ते गवंडी होते. गवंड्याचं काम ते लोक करायचे इथेच. माझे वडील म्युन्सिपालिटीत काम करायचे. आम्ही म्युन्सिपालिटी चाळीतच राहायचो तिथे. तर तिथे बरेच वर्ग हा कामगार वर्गच होता. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने
दलित साईचा जन्म 1960 आणि आणि त्या काळातून त्यातून प्रेरणा घेऊन बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्या चळवळीने आमच्यावर बाबासाहेबांच्या बद्दल खूप प्रेम, आदर आणि श्रद्धा होती. मला सांगायला मला आनंद वाटतो की मी लहान असताना बाबासाहेबांचं मला दर्शन घडलं. याचा मला खूप अभिमान आहे आणि अतिशय तो सुवर्ण क्षण आहे माझ्या आयुष्यातला. आमच्या घरात शिकलेलं कोणी नव्हतं. माझे वडील काय पहिली दुसरी काहीतरी शिकलेले असते. वाङ्मयीन वारसा आम्हाला कोणालाच मिळाला नाही. पण बाबासाहेबांनी शिकवलं की महाडच्या चौदार तळ्याच्या वेळी जो सत्याग्रह झाला त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं स्त्रियांना जे भाषण हॅलो. हॅलो.